एक महत्त्वाची बातमी समोर येते। शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची बातमी आहे। पिजू धावडी आणि सावलीखेडा येथील हा प्रकार असून मेळघाटात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले। सावलीखेडातील आदिवासी आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। बिजू धावडी या ठिकाणी आदिवासी शासकीय आश्रमशाळेत 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले जात आहे। सूरज, काय सविस्तर माहिती? मेघना, खरं बघितलं तर काल अमरावतीच्या मेळघाटच्या टिटंबा गावामध्ये 70 विद्यार्थ्यांना जे अन्नातून विषबाधा झाली होती, ते तोच प्रकार पुन्हा ताजा असताना पुन्हा एकदा जर बघितलं बिजू धावडीमध्ये पुन्हा एकदा 40 ते 50 विद्यार्थ्यांना जे अन्नातून विषबाधा झाला तर या ठिकाणी प्रकरण समोर आलंय। आज जर बघितलं तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके या ठिकाणी दौऱ्यावर होते, मात्र दौऱ्यावर असताना सुद्धा या ठिकाणी गंभीर स्वरूपात या ठिकाणी घटना घडलेली आहे। जर बघितलं गेलं तर सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे जेवण पुरवलं जातं, मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण आहे। कुठल्याही खाण्यायोग्य जेवण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि जीवनाची हा संपूर्ण या ठिकाणी खेळ केला जातो, असं सातत्यानं आरोप होतं। आज जर बघितलं गेलं तर आज धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असतील किंवा टिटंबा रुग्णालयामध्ये असतील, या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट घेतली असता त्यांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांना हिरा सुद्धा या ठिकाणी सायंकाळी घातलेला होता। तीच घटना ताजी असताना पुन्हा एकदा बिजू धावडीमध्ये पुन्हा एकदा सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं। त्याच जेवणापासून ज्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे, सध्या जर बघितलं तर संपूर्ण जे विद्यार्थी आहे ते बिजू धावडी रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचार घेत आहे। मात्र जर बघितलं तर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं सातत्याने या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे, असा थेट आरोप जो आहे विद्यार्थ्यांनी केलेला आहे। तसेच महिला बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे, असं सुद्धा एकंदरीत या ठिकाणी आरोप केला जातोय। या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सकाळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली होती। त्यांनी मुख्याध्यापक असतील आणि शाळा प्रशासन असतील आणि आदिवासी विभागाकडे सातत्याने आरोप केले होते की त्यांना चांगल्या दर्जाचं जेवण दिलं पाहिजे। काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।